सर आता आपल्या हाताकडून इतके पेशंट गेले, सामान्य जनतेपासून ते VIP लोकांपर्यंत. म्हणजे अगदी आशा भोसलेंना पण आपण ट्रीट केलं, ज्यांचं नुकतं निधन झालं. तर आशा भोसलेंविषयी काय सांगू शकाल? आशाताईंना माझे चिखलीचे मित्र आहेत, पांडवा यादव. त्यांचा एक दिवशी फोन आला की एक पेशंट बघायला जायचा आहे आणि तुम्ही अमुक वाजता या, मी तुम्हाला न्यायला येतो. मी गेलो आणि त्या विक्टर पॅलेस हॉटेलला गेलो आणि दार ताईनीच उघडलं. मला काय माहितच नव्हतं ना कुणाला बघायला जायचं. मग त्यांचं सगळं तपासणी वगैरे झाली, त्यांचे उपचार वगैरे सगळे झाले आणि मी उठून जायला निघालो. निघाल्यावर ताई म्हणाले की डॉक्टर तुम्ही हिंदी चित्रपटाची गाणी बिणी ऐकताय का नाही? मग जे आमच्या गप्पा रंगल्या आणि मग ताईनं सांगितलं की ज्यावेळा टेप रेकॉर्डचा शोध लागला, टेप रेकॉर्ड पहिला मी विकत घेतला, त्यावेळा तुमच्या सगळ्या गाण्यांची 90 मिनिटाची कॅसेट मी तयार केली होती आणि रोज ती ऐकत होतो. मग ताईंनी मला गाडीतनंच शाहू पुरस्कार होता त्यांना, शाहू पुरस्कारासाठी केशवराव भोसलेला त्यावेळेला झाला तो पुरस्कार. मग आम्ही गाडीतनं गेलो. ताईंनी मला सांगितलं तिथल्या संयोजकांना की पहिल्या रांगेत त्यांना सरांना बसवा आणि तो पूर्ण कार्यक्रम तिथं झाल्यानंतर मला निरोप देऊन ताई गेल्या. तर त्याचप्रमाणे आपण चंद्रास्वामींचं आता अलीकडं नाव कशातरी वेगळ्या ह्याच्यात आलं होतं. चंद्रास्वामींना तपासण्यासाठी मी कोल्हापुरात ते आले असताना मला पाचारण करण्यात आलं होतं. अशा VIP लोकांना, आता सुरेश वाडकर असतील किंवा ह्या सिने सृष्टीतले अनेक लोक असतील, या सगळ्यांना उपचार करायचा आणि योग मला आलेला. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.